आता सर्पमित्रांना सुद्धा 10 लाखांचा अपघात विमा मिळणार आहे। सर्पमित्रांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा देण्याची तयारी सुरू असल्याचं समजतंय। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे यासाठीची शिफारस देखील केल्याची माहिती मिळतेय। त्यामुळे राज्य सरकार आता सर्पमित्रांना अधिकृत ओळखपत्र देखील देणार असल्याचं समजतंय। ग्रामीण भागात वन्यजीव आणि मानवी संघर्ष कमी करण्यासाठी, विशेषतः सर्पांपासून होणारे धोके टाळण्यासाठी मोलाची कामगिरी बजावणाऱ्या सर्पमित्रांना आता लवकरच अधिकृत ओळखपत्र आणि 10 लाख रुपयांचा अपघात विमा मिळणार आहे। त्यांना अत्यावश्यक सेवा आणि फ्रंटलाईन वर्कर म्हणून दर्जा देण्याबाबत सुद्धा सकारात्मक विचार सुरू असून याबाबत मुख्यमंत्री फडणवीसांकडे शिफारस केली जाईल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेली आहे। सर्पमित्रासाठी विमा, त्यानंतर फ्रंटलाईन वर्करचा दर्जा आणि सर्पमित्रांना आयडेंटिटी कार्ड या ज्या मागण्या भरपूर वर्षापासून सर्पमित्रांच्या होत्या, त्यासाठी प्रथमच बावनकुळे साहेब यांनी आपले राज्याचे जे मुख्यमंत्री आहे देवेंद्र फडणवीस साहेब यांना शिफारस केलेली आहे। त्यासाठी मी त्यांचं भरपूर अभिनंदन आणि त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांना या सगळ्या गोष्टीपासून आतापर्यंत वंचित ठेवण्यात आलं होतं। मात्र बावनकुळे साहेबांच्या आणि सर्पमित्राच्या प्रयत्नांनी हे आपल्याला यश मिळत आहे, यासाठी मी त्यांना भरपूर धन्यवाद देतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।